ओके. नमस्कार मंडळी. आज आषाढी एकादशी आणि आजच्या दिवशी आपल्या बरोबर आपल्या सोबत आहे चित्रा भावे. चित्राने 7 वर्षापूर्वी पंढरपूरची वारी तिनी आणि राजश्री कुलकर्णी या दोघींनी एकमेकींची सोबत धरून आणि एक दुसरीला सोबत देऊन आश्वासन देऊन दोघींनीही ही वारी पूर्ण केलेली होती. आणि या वारी झाल्यानंतर त्यांनी मराठी विश्व कम्युनिटी सेंटर मध्ये एक प्रोग्रामही होता. मला आठवतंय चित्रानी आणि राजश्रीनी खूप छान सगळ्यांना फोटोग्राफ दाखवून पॉवर पॉइंटचे स्लाइड्स होते. खूप सुंदर वारीचा एक्सपिरियन्स त्यांनी काय अनुभवला, काय त्यांना कसे माऊलीचे दर्शन त्यांनी घडून घेतले त्याबद्दल सांगितलं होतं. आणि मला अजूनही त्या दिवसाची आठवण आली की असं डोळ्यात पाणी येतं. बिकॉज तुम्ही इतकं सजीव सगळं एक्सपिरियन्स तुमचा समोर आणून दिला होता की आम्हाला असं वाटत होतं आम्हीच तुमच्या दोघींबरोबर चालतोय. तर आज असं वाटलं की पुन्हा आपण दोघींना बोलवावं. आज राजश्रीला जमलं नाही आणि खूप शॉर्ट नोटीस होती, पण चित्रानी लगेच हो म्हटलं आणि म्हणाले की हो मी येते आज पुन्हा हे वर्णन करायला. आणि वारी माझ्याहून कधीही लांब गेलेलीच नाही आहे. तर मी कधीही उठवलं मला रात्रीही तर मी तुम्हाला सांगू शकते की माझा वारीचा एक्सपिरियन्स काय आहे. तर आपल्या बरोबर आज आहे चित्रा. आणि चित्रा, मी तुला स्वतःचा परिचय करून द्यायला सांगते आणि मी आता बाजूला होते. तू यू कॅन कंटिन्यू. आणि सगळ्यांनी फक्त नुसतं एकदा तुम्ही ऑन स्क्रीन आला प्लीज म्यूट करून घ्या. आणि शेवटी चित्रा 15 मिनिटं देणारे लोकांना प्रश्न विचारायला. आणि तुम्हाला आता प्रोग्राम आवडला तर आपण पुन्हा दोघींना एकदा बोलू आणि आपण हा पुन्हा प्रोग्राम पाहिजे तर MBCC मध्येही करू शकतो जरा रिस्ट्रिक्शन्स उठले तर. ओके. सो चित्रा, हँडिंग इट ओव्हर टू यू. गो अहेड. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल अनघा, थँक यू व्हेरी मच मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, चान्स दिल्याबद्दल. मला वारीचं परत सगळं सांगता येत आहे. सो एकच मिनिट हा फक्त. ओके, सगळ्यांना दिसते मी राईट? मला सगळे दिसतात अजून म्हणून मी विचारलं. सो आज म्हणजे जसं अनघाने सांगितलं तसं की प्रत्येक वेळी वारीचं जशी वारी पुण्यात आळंदीत घडते तशी व्हॉट्सअपवरती आपल्याला वेगवेगळे पोस्ट यायला लागतात आणि ते प्रत्येक पोस्ट वाचताना मन असं गलबलून येतं आणि 7 वर्षापूर्वी जे केलं होतं त्याची परत एकदा आठवण होते. त्यामुळे आज अनघाने मला सकाळी फोन केला आणि विचारलं की वारीची सांगशील का, शॉर्ट नोटीस आहे. तेव्हा असं वाटलं की अरे मी केव्हा पण वारीबद्दल किती पण बोलू शकते. सो म्हणून हे आता पटकन झटपट असं जमलेलं आहे. सो मी एक पॉवर पॉइंट केलं होतं तर मी त्याच्या अनुषंगानेच बोलेन. सो मी ते शेअर करते. सगळ्यांना दिसतायत स्लाइड्स? हो, दिसतायत. अजून ओके. सो हे मी दुसऱ्या एका ह्याच्यासाठी केलं होतं. सो आय एम गोइंग टू शेअर द सेम. सो आम्ही जेव्हा पंढरपूरला पोहोचलो आणि विठ्ठलाची मूर्ती बघितली किंवा आपण जेव्हा पहिला विठ्ठलाचा फोटो बघतो तेव्हा आपल्याला त्याच्या कपाळावरचं जे चंदनाचा टिळा असतो तोच लक्ष वेधून घेतो. सो हे आता इकडे US ला आल्यावर कुठे कॅम्पिंगला किंवा कुठे ट्रिपला गेल्यावर पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याचा अर्थ असा असतो की यू आर हिअर. सो म्हणजे विठ्ठलाची मूर्ती किंवा हे असं सांगताय की तुम्ही इथे माझ्यातच आहात, यू आर हिअर राईट इन मी. म्हणजे तुम्ही सगळे भक्त जे आहात माझे ते माझ्यातच सामावलेले आहात. सो त्याची खूण आणि गुगलनी आय थिंक त्याच्यावरनच ती घेतला असावा असं मला वाटतं. सो ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत
आणि आम्ही जेव्हा वारी केली तेव्हा या पादुका, सॉरी ओके, हा ते रन होतंय. तर या पादुका रथामध्ये ठेवलेल्या असायच्या आणि त्यांच्या बरोबर सगळ्या वारकऱ्यांनी जायचं, असं ते प्रथा असते. सो आम्ही जी देशमुख दिंडीतनं गेलो होतो ती रथाच्या पुढची 4 क्रमांकाची दिंडी होती. म्हणजे आम्हाला जरा मागे बघितलं की दरवेळेला माऊलींचा रथ दिसायचा आणि असं की आमच्या पाठीशी आहेत. पूर्ण 158 258 किलोमीटर असा भास आम्हाला होत होता. सो आम्हाला कुठली पण अडचण त्या ह्याच्यात आली नाही. सो हे मी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, त्या लहान मुलांच्या ह्याच्यासाठी मी बनवलं होतं. सो इट्स अ म्युझिकल जर्नी. आपण अभंग म्हणत सगळे जात असतो. 258 किलोमीटरचा प्रवास असतो. 18 दिवसात कव्हर करायचं. तर हे सगळे फॅक्ट झाले. मी जस्ट त्यांना कल्पना यावी म्हणून सगळं हे केलं होतं. सो इट्स लाईक अ बॅकपॅकिंग पिलग्रिमेज थोडक्यात. आणि आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपांजे सगळ्यांच्या पालख्या विविध ठिकाणहून निघतात. सो आणि वारी याचा अर्थ काय, तर जर्नी दॅट इज डन रिपिटेटिव्हली. सो ही आमची पहिली सुरुवात होती. बॅकपॅक घेऊन आम्ही दोघी तयार झालेलो आणि हे मी नंतर कव्हर करीन किंवा आमच्या बॅकपॅक मध्ये काय काय होतं त्याची लिस्ट हे केली होती. आणि गुगल मॅप आणि पालखीचा रूट, गुगल अर्थचं हे चित्र आहे आणि मॅप ह्याच्यावरनं दिसेल की कुठली कुठली गावं आम्ही कसे गेलो. त्याच्यानंतर ही सुरुवात आहे आळंदीची. आणि असं आळंदी मधनं सुरुवात होते जी आळंदी इंद्रायणीच्या काठी आळंदी आणि समते चंद्रभागा जी पंढरपूरला आहे. सो हे काही फोटो आहेत. आम्ही सुरुवातीला कसे दिसत होतो आणि शेवटी कसे दिसलो, ते विठ्ठल झालो वगैरे. सो हे जनरल मी फोटो दाखवते आणि मग मी बोलते. सो हे प्रत्येक दिवशीचं वेगळं डेकोरेशन असायचं. मी 7 सूर या वारीमधनं शिकले, त्याची मी डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला सांगते. पण हे जनरल फोटो एकदा तिथे सर्व्हिस होती, सेवाभाव सगळीकडे मला दिसला. मेडिकल कॅम्प्स असायचे आणि ही मुलं व्हॉलेंटिअरिंग करायची छोटी छोटी. हे स्वयंशिस्त हा त्यातला एक मेन वारीतला भाग होता. संपूर्ण शरणागती, विठ्ठलाचं देऊळ दिसल्यावर जे काय वाटायचं. त्याच्यानंतर ही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, त्याच्यानंतर ही अशी लोक आम्हाला वेगवेगळी आमच्या प्रवासात दिसली. म्हणजे माझ्याकडे राजश्रीकडे बूट वगैरे होते, पण हा माणूस पडकी बांधून आमच्यावर चालत होता. त्याच्यानंतर या वेगवेगळ्या बिझनेसमॅन म्हणायचं थोडक्यात, ते आम्हाला दिसले. हे आमचं रोजचं जेवण असायचं. आम्ही रस्त्यात अशा आंघोळी केल्यात, कपडे वाळत असे घातलेले असायचे. त्याच्यानंतर शाळांमध्ये आम्ही झोपलो होतो, राहायचो म्हणजे मुक्कामाला. आणि हे आता मी थांबवते. आणि सो वारी मी का केली किंवा मला का करावीशी वाटली, तर मला म्हणजे मी US ला आल्यावर माझ्याकडे लोकप्रभा नावाचं मासिक येत होतं आणि त्याच्यात दरवर्षी मी या वारीचे फोटो, जे लोक दिवे घाटातनं वगैरे जातात त्यांचे हजारो फोटो बघायची. सो तेव्हापासनं माझ्या मनात कुतूहल होतं की हे काय असतं प्रकरण. म्हणजे एवढी लोक, लाखो लोक दरवर्षी न थकता न कंटाळता पंढरपूरला का जातात आणि त्यांना काय लाभतं त्याच्यातनं. ह्याला दुसरी एक हे होती की मी ज्ञानप्रबोधिनी शाळेची विद्यार्थिनी आणि पुण्यातनं जेव्हा पालखी व्हायची, पुण्यात जेव्हा मुक्कामाला यायची, त्यावेळेला आम्ही शाळेतनं दरवर्षी अभंग म्हणायला आणि पालखीच्या समोर नाचायला, अक्षरशः नाचायला तिथे जायचो. सो तेव्हा अर्थात ते एक्स्ट्रा क्रेडिट ह्याच्यासाठी मी केलं होतं.
पण तेव्हा सुद्धा इतकी मजा यायची आणि ते अभंग आणि हे सगळं ऐकताना एवढं किती वेळ नाचतोय, किती पाऊस आहे का काय आहे, काही कसलीच तमा वाटायची नाही. कसलीच काळजी वाटायची नाही. तर अशा त्या एका काही तासांचा अनुभव होता आणि तसा जर आपल्याला पूर्ण वारीचा आळंदी ते पंढरपूर असा जर घेता आला, तर त्याच्यासारखं दुसरं थ्रिलिंग नाही असं वाटायला लागलं जेव्हा मी ती लोकप्रभामध्ये फोटो बघायची तेव्हा. सो मी खूप वर्ष थांबले होते. मुलांचे शाळा, कॉलेज हे सगळं झालं. त्याच्यानंतर मी ठरवलं, की 2014 ला ठरवलं, की 2 जॉबच्या मध्ये जागा म्हणजे वेळ होता 1-1.5 महिन्याचा. सो तेव्हा ठरवलं, की जाऊन यावं. सो त्याच्यासाठी गेले. माझं केवळ कुतूहल म्हणूनच होतं. मी म्हणाल तर मी नास्तिक आहे. म्हणजे देवावर विश्वास किंवा काय पूजा केल्याशिवाय जेवायचं नाही, असं मी काही करू शकत नाही. माझं मूर्तीपूजेवर विश्वास नाहीये. माझा आध्यात्मिक ह्याच्यावर जास्ती विश्वास आहे. म्हणजे आपण आता भक्तीचं म्हटलं तर आध्यात्मिक काय म्हणायचं त्याला रिच्युअल किंवा कर्मकांड असं 3 हे करता येतं, मानसिक किंवा आध्यात्मिक. सो माझा भर आध्यात्मिक ह्याच्यावर आहे जास्ती. सो मला त्याच्यामुळे जास्ती कुतूहल होतं, की हे काय भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणतात म्हणजे काय होतं नेमकं या वारकऱ्यांच्या मनात काय असतं? सो त्याचा केवळ अनुभव घेण्यासाठी मी वारीत जायचं असं ठरवलं. आणि सुरुवातीला मी एकटी होते म्हणजे मी इथनं निघाले. आईला सांगितलं, की मला असं वारीला जायचंय. तर तिने ती सगळी दिंडी-बिंडीची चौकशी केली, बुकिंग केलं, रजिस्ट्रेशन केलं आणि मग राजश्रीशी बोलताना असं मी म्हणलं तिला, की मी या समरला जाणार आहे. ती म्हणली, "मी पण येते." म्हणलं, "चल, मला काय तू आली नसती तरी मी जाणारच होते." त्याच्यामुळे मी एकटी जायलाही तयार होते. पण माझ्या आईला बरं वाटलं, की तिच्या म्हणजे माझ्याबरोबर यूएस मधलीच एक तिच्या माहितीची एक कोणीतरी मुलगी सोबत आहे. हाच तिला खूप आनंद होता. सो त्याच्यामुळे आम्ही सगळी चौकशी केली. ते सगळे काय शॉट्स वगैरे घ्यायचे ते घेऊन सुरुवात केली आणि असं जाणवलं, की म्हणजे पहिला हे होता टप्पा आळंदी ते पुणे हाच मुळी 30 किलोमीटरचा जवळ-जवळ होता. आणि एवढी चालायची सवय त्याच्यासाठी केली होती वगैरे असं काही मी तरी नव्हती केली. राजश्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती मॅरेथॉन, हाल्फ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन केलेलं आहे तिने. सो तिला सवय होती. पण मला फक्त मी 3-4 मैल दररोज चालायची एवढंच माझी धाव होती. सो ते एकदम 30 किलोमीटरचा टप्पा करायचा असं डोक्यात आलं आणि एकदम असं अंगावर शहारे आले होते. तर माझी आई मला आळंदीला आम्हाला दोघींना सोडायला आली होती आणि नंतर निघताना ती म्हणली, की टेक केअर म्हणजे जसं काय मी अमेरिकेची आहे म्हणून ती मला म्हणली, की टेक केअर. तर माझ्या बरोबरच्या ज्या एक होत्या त्या म्हणल्या, की डोंट वरी माऊली इज देअर. सो ते वाक्य माझ्या डोक्यात, माझ्या कानात 18 दिवस जे आम्ही चाललो ते सारखं होतं, की माऊली इज देअर, डोंट वरी माऊली इज देअर. आणि त्याचा अनुभव आम्हाला बरेच वेळेला आला. सो आळंदी ते पुणे सुरुवात केली. ऊन प्रचंड होतं त्या वर्षी. म्हणजे 2014 ला असं म्हणतात जनरली, की वारीमध्ये पाऊस असतो आणि बरंच ते आम्ही सगळी तयारी पाऊस आला तर काय करायचं? पाऊस नाही आला तर काय करायचं? हे सगळ्याची तयारी करून आम्ही गेलेलो होतो. आणि तिथे प्रचंड उन्हाळा होता आणि रोड सगळे टार आणि याचे त्याच्यामुळे खाली वर होते, खाचखळगे होते. तर तरी पहिला टप्पा पुण्यापर्यंतचा मस्त झाला. काहीही त्रास नाही झाला, काही त्रास नाही वाटला. आणि पुण्याला आल्यावर जिथे मुक्काम होता, मुक्काम म्हणजे मी अर्थात घरीच राहिले होते. माझं घर पुण्यात आहे आईचं. सो हडपसरच्या तिथे पालखीचा मुक्काम असतो. त्याच्याहून माझ्या घरी मी गेले, तर एकही वाहन मिळेना, काहीच नव्हतं. आणि मग म्हणलं, की अनवाणी हे वारकरी लोकं चालतात, तर आपणही एकदा अनवाणी चालून बघावं. म्हणून मी त्या हडपसरच्या ह्याच्यापासून चपला हातात घेतल्या, त्या घरी आल्यावरच काढल्या. आणि आईने जेव्हा माझं दार उघडलं, तिने ते भाकर तुकडा आणि काय दृष्ट-बिष्ट सगळं काढली. आणि ती म्हणली, "अगं तू चालत आली आहेस आळंदीहून, असं काही तुझ्या चेहऱ्यावरनं वाटत नाहीये." सो तेव्हा असं एक कॉन्फिडन्सचा एक अशी सुरुवात झाली. अरे, आपण एवढं करू शकतो तर पूर्ण करता येईल.
असा एक थोडा आत्मविश्वास जागायला सुरुवात झाली होती. सो त्या भरातच, त्या आनंदात मी त्या दिवशी झोपले. दुसऱ्या दिवशी आम्ही परत पुणे सासवड हा दुसरा पट्टा परत खूप अवघड असतो. कारण त्या दिवशी उपास असतो आणि त्या ह्याच्यात चालायचं आणि त्यात मध्ये घाट असतो. आणि हे सगळं चालताना आम्ही हरिपाठ म्हणायचो. सो हा हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी चोखोबा आणि त्यांच्या बायकोसाठी चंद्रभागेच्या वाळवंटात बसून लिहिलेला आहे. आणि त्या हरिपाठात काय असं शक्ती होती का काय होतं माहित नाही, किंवा एक तुम्हाला एनर्जी अशी मिळत होती आम्हाला. आणि ते म्हणत असताना चालताना काहीही दमायला झालं नाही, होत नव्हतं. म्हणजे 17 दिवसात दमायला झालं ते शेवटी शेवटी व्हायला लागलं, म्हणजे संध्याकाळ जशी व्हायची तशी. पण तो हरिपाठ म्हणत आम्ही कदाचित काय म्हणायचं, साऊंड वेव्स ज्या होत्या त्याच्या, आणि एवढी सगळी लोक म्हणत जे काय चालले होते त्याचा पण इफेक्ट असेल. जसं म्हणतात की रामरक्षा म्हणली तर आपलं शरीरातलं जे मूलाधार चक्र असतं ते उद्दीपित होतं आणि त्यांनी बरेचसे प्रॉब्लेम डायजेस्टिव्ह वगैरे काय असतील तर ते तुमचे बरे होतात. हे मी आता नव्याने वाचलं कुठेतरी. सो तसं काहीतरी त्या सायंटिफिक काहीतरी त्या हरिपाठात असावं असं आता वाटतं, की जेव्हा तुम्ही एवढं चालू शकता आणि केवळ ते हरिपाठ म्हणून सुरुवात करून आणि बाकीचे वारीतले अभंग असं म्हणताना त्या नाद ब्रह्म त्यांनी काहीतरी होत असेल असं शक्य आहे. त्याचा अभ्यास अजून कोणी केला नाहीये, पण करायला पाहिजे. तर असं हे सगळं आम्ही म्हणत म्हणत जायचो. त्याच्यानंतर आमच्या दिंडीमध्ये एक अण्णा म्हणून होते. त्यांची जिथे मुक्काम असेल, दर दिवशी जिथे राहणार असेल, तर तिथे त्यांची प्रवचनं व्हायची. आणि ती प्रवचनं म्हणजे अशी आय ओपनर होती, की त्याच्यातनं आम्ही इतक्या गोष्टी शिकलो, इतक्या गोष्टी आम्हाला नव्याने कळल्या. तर मी थोडी 2-3 हे सांगते. त्यांनी सांगितलं, की संत मोठे की देव मोठे? तर संत मोठे, कारण त्यांच्या हृदयात साक्षात देवानी क्षेत्र संन्यास घेतलेला असतो. आता हे आपल्याला असे विचार ऐकायची वेळ फार कमी येते. तर क्षेत्र संन्यास म्हणजे काय? जर देव तिथनं कधीच उठून जात नाही, अशी अवस्था त्या संतांची असते. त्यामुळे संत हे देवापेक्षा सुद्धा मोठे असतात. त्याच्यानंतर त्यांनी असं एका ह्याच्या प्रवचनात सांगितलं होतं, की 33 कोटी देव आपण म्हणतो, की आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. पण हे 33 कोटी देव असे नाहीयेत, तर त्या प्रवृत्ती आहेत आणि त्याला आपण देवरूप दिलंय, की ज्याच्यामुळे सामान्य लोकांना काहीतरी दिसेल किंवा कशावर तरी विश्वास ठेवायला सोपं जाईल ह्याच्यासाठी आहे. पण प्रत्येक देव म्हणजे असा देव आहे असं नाही, तर ती एक प्रवृत्ती आहे. आणि त्याची आपण आराधना केली तर आपलं भलं होतं. अजून त्यांची प्रवचनं मेनली अशी गीतेच्या अध्यायांवर असायची. तर त्यांनी अजून एक इंटरेस्टिंग हे सांगितलं होतं, की श्रीकृष्णांनी जर गीता सांगितली नसती, तर अर्जुनानी युद्ध केलं नसतं का? केलं असतं का नसतं? असा प्रश्न त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या त्यांना विचारला होता. तर अर्थात माहिती नव्हतं कोणालाच. नंतर त्यांनी सांगितलं, की त्यांनी जरूर केलं असतं, कारण तो क्षात्रवृत्तीचा होता. पण त्याच्या कर्तेपणा घालवून अकर्तेपणाने युद्ध करावं म्हणून कृष्णाने गीता सांगितली. आता हा असा विचार, हा सगळंच नवीन होतं. आणि त्या वारीच्या ह्याच्यात म्हणजे चालणं हे एक शारीरिक तपस्या होती. पण हे अशी प्रवचनं ऐकणं ही वैचारिक तपस्या मी म्हणेन. त्याच्यात आम्हाला खूप असा म्हणजे आमचा दृष्टिकोन सगळा बदलला. आणि वारीचं आय थिंक तेच होतं, की वारी म्हणजे काय, तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तप आहे. असं आम्हाला पहिल्या दिवशी आळंदीतनं निघताना एका यांनी सांगितलं होतं, त्या मठातल्या माणसांनी, की हे जर तुम्हाला करायची तयारी असेल तर तुम्ही वारी करू शकता. ह्याच्यात कुठेही एका ह्याच्यात तरी तुम्ही कमी पडलात तरी तुम्हाला परत यायला लागेल किंवा तुमची वारी पूर्ण होणार नाही.
आणि आमच्या समोर अशी काही उदाहरणं घडली की ज्यांना निम्मी वारी केली त्याच्यानंतर कितीतरी लोकांना ताप आला. त्यांचे कितीतरी लोकांचे पाय खूप दुखायला लागले, सुजले वगैरे. तर त्यांना आयदर परत यायला लागलं किंवा ट्रकमधनं जायला लागलं. म्हणजे चालण्यात जे काय होतं ते त्यांना त्याचा अनुभव घेता आला नाही. सो आम्ही दोघी असं भाग्य आमचं की आम्ही ती वारी पूर्ण करू शकलो आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. मेजर त्रास नव्हता. रोज संध्याकाळी पाय खूप दुखायचे. आता एवढी चालायची सवय नाही, उन्हात चालणे आणि म्हणजे खाचखळगे आणि आमचा एक पाय टार रोडवर असायचा आणि एक पाय रस्त्याच्या थोडी लेवल खाली अशा अशा रीतीने आम्ही चालायचो. कारण आम्ही काय रेग्युलर जाणारे नाही. त्यामुळे त्या दिंडीची जी फॉर्मेशन होती ती न बिघडता आम्ही त्यांच्या बरोबरीने चालायचा प्रयत्न करायचो. सो आम्हाला खूप ऍडजस्ट करायला लागलं रस्त्याच्या स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे सांगितलं तसं एक पाय टार रोडवर आणि एक पाय खाली काचकळ्यात असं. त्याच्यामुळे पाय खूप असे बरेच वेळा लचकले आणि ब्लिस्टर झाले पायाला आणि त्यामुळे संध्याकाळी असं गेलो मुक्कामावर की असं वाटायचं की आता झोपावं, काही जेवायची पण शुद्ध राहायची नाही. आणि आम्हाला त्या दिंडीमधनं दुपारी जिथे जेवण्यासाठी मुक्काम असायचा, जेवणासाठी सुट्टी असायची, तर तिथे दर जेवणात एक गोड पदार्थ असायचा. आणि मी एरवी अजिबात गोड न खाणारी त्या गोड पदार्थांसाठी आसुसलेली असायची. मग त्यात म्हणजे कुठला आहे पदार्थ आवडीचा आहे का नावडीचा याचे काही घेणं देणं नव्हतं. जे समोर येईल ते गोड मानूनच खाल्लेलं आणि त्याचा म्हणजे त्याच्यासाठी असं क्रेव्हिंग व्हायचं. असं बरेच वेळेला जाणवलं. सो कदाचित ते चालत होतो आम्ही म्हणून एनर्जी पाहिजे याच्यासाठी असेल. अ, काय होतं माहिती नाही. त्या त्या 17 दिवसात मी सांगते खरं म्हणजे काही मी असा विचारच केला नाही, की काय चाललंय. फक्त चालायचंय, पंढरपूर गाठायचंय, चालायचंय, पंढरपूर गाठायचंय एवढंच हेच 2 विचार डोक्यात होते. त्याच्यामुळे मी मी आम्ही निघालो तेव्हा फोन मी नेला नव्हता. पण राजश्रीनी आणला होता आणि तिचे फोटो तिने काढले म्हणून मी हे सगळे तुमच्याबरोबर शेअर करू शकले. पण मला फोन करण्यातही इंटरेस्ट नव्हता. मी निघाले तेव्हा आईला म्हटलं, की "नो न्यूज इज गुड न्यूज." म्हणजे माझ्याकडनं तुला काहीही कळलं नाही, तर मी सुखरूप आहे असं तू समज. काही कळलं तर म्हणजे मी कुठल्यातरी संकटात आहे किंवा मला परत यायला लागणार आहे किंवा असं असा काहीतरी त्याचा अर्थ होऊ शकतो. सो नो न्यूज इज गुड न्यूज असं समज, असं मी तिला हे सांगितलं होतं. तर तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल आय कॅनॉट इमॅजिन. सो तर त्या फोटोमध्ये किंवा फोनच्या ह्याच्यात किंवा अशा ह्याच्यात माझं काहीच लक्ष नव्हतं आणि रात्री पण असं सुम्म झोप लागायची, की म्हणजे मेल्यासारखी झोप मराठीतला आपला वाक्प्रचार आहे, की मेल्यासारखी झोप लागली. तर तसं तसं व्हायचं. आणि सकाळी 3:30ला उठून म्हणजे दिवस उजाडायच्या आधी, सूर्य उगवायच्या आधी एक बादली आम्हाला गार पाणी द्यायचे. आणि त्याच्यात एका बादलीत फक्त अंघोळ काय करायची असेल ती, ते आटपून तुमच्या कपडे बॅगेमध्ये ठेवून बॅगा त्या दिंडीच्या ट्रकमध्ये द्यायला लागायचे. असं सगळं करून 6 वाजता चहा मिळायचा. 1 कप आपला कप घेऊन जायचा. आपला ते चहा द्यायचे. त्याच्याबरोबर काय नाश्ता तुम्ही काय आणला असेल तो. ते आम्ही आम्ही इकडनं ती बेलविटाची बिस्किटं घेऊन गेलो होतो आणि त्याचा खूप आम्हाला उपयोग झाला. सो ते आम्ही चहात बुडवून खायचो आणि मग चालायला सुरुवात. आणि चालायला सुरुवात आणि मग 10 नंतर मध्ये जरा विश्रांती असायची. मग परत 12 वाजता जेवणाची सुट्टी आणि परत चालायचं आणि 6 नंतर मग ज्या मुक्कामाला राहायचंय तिथे पोहोचायचं आणि त्याच्यानंतर ही प्रवचनं वगैरे असायची. आणि नंतर 9ला झोपायचं आणि रात्री जेवणाचं सांगायचं म्हणजे त्याच्यात फक्त आम्हाला भात, आमटी, पिठलं भात, असं खिचडी असे एकदम एकदम लाईट जेवण असायचं. त्याच्यामुळे पण जेवणाकडे मी म्हटलं तसं काही लक्षच नव्हतं. जे काय असेल ते खायचं आणि झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून परत अ, चालायला सुरुवात. एवढंच एक ध्येय होतं. त्याच्यानंतर
अं, वारीच्या ह्याच्यात मला जे सप्तसूर सापडले त्याबद्दल मी मगाशी एक जनरल असा उल्लेख केला. तर त्याचे ते कुठले कुठले होते, तर स्वयंशिस्त. वारीच्या पूर्ण त्याच्या आधी मी सांगते की ही वारी म्हणजे 258 किलोमीटर ते आळंदी ते पंढरपूर असं आणि 17 दिवसात कंप्लीट करा. 17 ते 18 दिवस दरवर्षी चेंज होतं, अधिक महिना आणि तिथ्या आणि ह्याच्याप्रमाणे. पण साधारण ॲव्हरेज पिरियड 18 दिवसाचा असतो आणि त्याच्यात 10 त्यांचे स्टॉप्स असतात आणि त्याच्यावर आम्ही अशी डायरी तिथे लिहायचो. दर रात्री दिवसभरात काय काय केलं, काय काय अनुभव आले, हे डायरी आम्ही तिथे लिहिली होती. आणि मग आमच्या बरोबरीचे जे होते त्यांना खूप आश्चर्य वाटायचं की हे काय लिहितायत सगळ्या, काय दोघी जणी काय लिहितात. मग एकदा आम्हाला त्यांनी विचारलं होतं की तुम्ही काय लिहिताय, तर म्हटलं की आम्ही काय तुमच्यासारखे 30-30 वर्ष वारी काय 30 वर्ष काय 2 वर्ष दुसऱ्या वर्षी पण येऊ की नाही शंका आहे. सो आम्ही आमचे अनुभव सगळे लिहून ठेवतोय. आणि आता मी जेव्हा ती डायरी बघते तेव्हा वाटतं की वाव काय केलंय आपण खूप काहीतरी अचीव्ह केलंय असं असं माझ्या असं जाणवतं एकदम. सो त्या ह्याच्यात बरंच काही लिहिलंय म्हणजे अगदी तयारीपासनं आणि कुठल्या मुक्कामाला किती वेळ होतो, कुठे राहिलो होतो, काय केलं, कोण भेटलं. तर असे सगळे आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. तर मला आता आज त्याचा खूपच उपयोग झाला म्हणजे रिवाईज करायला आणि काय काय सांगायचं हे ठरवण्यासाठी. सो सप्तसूर मी म्हणलं मी तसं त्या ह्याच्यातच लिहिलेले होते. तर पहिला मी म्हणेन की स्वयंशिस्त. म्हणजे एकही अनाउन्समेंट 17 दिवसात आम्ही ऐकली नाही, की या ग्रुपनी इकडे या किंवा या ग्रुपनी तिकडे जा किंवा हा रस्ता आहे आणि याच रस्त्याने जायचंय. एकही पोलीस आम्हाला त्या 17 दिवसात कुठेही ट्रॅफिक रेग्युलेट करतोय किंवा असं असं काहीच दिसलं नाही. त्याच्यानंतर ते दिंडीची रचना पण एवढी सगळी ठरलेली असायची किंवा ते गोल रिंगण, उभं रिंगण जे आपण ऐकतो, त्याची पण एवढी सगळी ठरलेली पद्धत होती, की कोणाला काही सांगायला नाही लागायचं. एवढी 7 लाख लोकं पंढरपूरला शेवटच्या दिवशी जमलेली. तेव्हा असं काही कुठे वाटलं नाही, की एवढी लोकं आहेत आणि सावळा गोंधळ चाललाय. असे काही गदारोळ, गडबड, गोंधळ कुठेच कधी दिसला नाही. दुसरा सूर म्हणजे सेवाभाव. सगळी लोकं एकमेकांच्या साठी सेवेलाच होती आणि कुठलीही मदत करायला तयार होती. असं जाणवलं. मी फोटो दाखवले त्यात जसं मेडिकल हेल्प होती. पायाला मसाज करून देणारे होते. पाण्याचा वाटप तर सगळीकडेच होता. ट्रकचे ट्रक होते. त्याच्यानंतर खाण्यापिण्याचं मोफत वारकऱ्यांसाठी आणि याच भावाने, की आपल्याला जमत नाहीये तर जी लोकं जातायत ती पांडुरंगापर्यंत आपला नमस्कार घेऊन जातील आणि त्यांची सेवा केली तर पांडुरंगाची सेवा केल्यासारखी हा असा असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसायचा. सो तिसरा सूर आहे समाधान. म्हणजे तो मी फोटो दाखवला त्या माणसाचा, की ज्याच्या पायात घालायला जोडे पण नव्हते, चप्पल, बूट काहीच नव्हते. असा माणूस केवळ पायाला फडकी बांधून अ, पूर्ण वारीमध्ये तो आमच्याबरोबर होता. आणि अशा लोकांकडे पाहिलं, की आम्हाला दोघींना लाज वाटायची, की अरे आपल्या पायात एक बुटाचा जोड आहे आणि बॅकपॅकमध्ये ते बूट चावायला लागले तर म्हणून सँडल ठेवलेत. तर आणि ही लोकं काही कसलीच तमा न बाळगता चालतात. तर आपल्याला म्हणजे किती आपण गरज नसताना किती गोष्टी अ, हे करतो. सोयीची सवय पटकन होते असं म्हणतात. तसं स्वतःचे लाड करून घेतो आणि तेव्हा त्याची गरज नसते. असं हे तर पदोपदी आम्हाला जाणवत होतं. त्याच्यानंतर सद्भावना. अ, आता ही सगळी लोकं गावाकडची होती. वारकरी मंडळी जी असतात ती मेजॉरिटी म्हणजे आय वुड से 80% लोकं. ते त्यांच्या शेतामध्ये बियाणं पेरतात आणि मग निघतात आणि 18 दिवसात
जाऊन येतात तेव्हा त्या बियाण्यांना रोपं आलेली असतात. सो अशा ह्याच्यातली ती लोक असतात, पण तरी सुद्धा एकही शिवी आम्ही त्या 17 दिवसात ऐकली नाही. म वरून फक्त माऊलीच शब्द ऐकला, बाकी कुठलाही शब्द ऐकला नाही. आणि इव्हन आम्ही रस्त्याचे 2 भाग होते. एका साइडनी वारकऱ्यांसाठी जायला जागा होती आणि एका साइडनी ट्रक्स आणि हे बाकी सगळं वाहतूक, रेग्युलर वाहतूक चालू होती. सो त्या ह्याच्यावरनं जाणारे ट्रकवाले सुद्धा म वरून माऊलीच म्हणत होते. बाकी कुठलाही शब्द त्यांच्या तोंडात येत नव्हता. चौथा आहे समानता. आमच्या याच्यात वारीमध्ये आम्हाला थोर लहान मुलं दिसली, मोठी आज्या तर दिसल्या. त्याच्यानंतर श्रीमंत होती लोक, काही अगदीच गरीब होती, काही मुस्लिम होती, काही हिंदू होती. इथं असं कुठलाच भेदभाव कसला नव्हता. सगळे वारकरीच होते फक्त. आणि त्यांचं असं म्हणणं म्हणजे सगळे एकमेकांना माऊली म्हणतात. त्यामुळे जर कोणाला लागलं, कोणी पडलं, कोणाला हेल्प हवी असेल, तर त्यांनी जर माऊली म्हणून माऊली जरा मदत करता का, अशी जर हाकारी लावली, तर 10 लोक मागे वळून बघतात की नक्की कोणाला म्हणतोय माऊली हे कळत नाही. त्यामुळे आपण बघायला पाहिजे, असा जो हेल्प भाव होता त्यांच्या सगळ्यांच्या मनात. तर त्याच्यामुळे ते असं एक वेगळंच, म्हणजे त्या जो कोण होता माणूस, त्याला हेल्प मिळाल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती त्या सगळ्या 17 दिवसाच्या ह्याच्यात घडत होती. सहनशीलता. आता 17 दिवस चालायचंय तर सहनशीलता हवीच होती. म्हणजे त्याच्याशिवाय शक्यच नव्हतं. आणि तेवढी नसेल तर तुम्ही नाही वारी पूर्ण करू शकत. हे आम्ही बघितलं, आम्हाला अनुभव आला. पण सुदैवाने आम्ही पूर्ण करू शकलो. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे संपूर्ण शरणागती. वारी करायचं ठरवलं तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की पंढरपूरमध्ये पोहोचली की एवढी गर्दी असते की तुला कदाचित विठ्ठलाचं दर्शन पण घेता येणार नाही. आणि आम्ही जेव्हा शेवटच्या ह्याच्यात पोहोचलो, शेवटच्या टप्प्याला, आणि पंढरपूर अशी पाटी दिसली आणि मग तो देवळाचा कळस दिसला, तर त्याच्या आधी अशी एक पद्धत आहे की तिथे लोळण फुगडी घालायची असते. त्या वेशीवर जे देऊळ होतं त्याच्यावर लोळण फुगडी घालायची. ते आम्ही दोघींनी अक्षरशः लोळलो गाडीवर, आणि असं काय म्हणायचं त्याला, कोलांटे उड्या नाही पण लोळलो त्या मातीमध्ये. आणि जशी बाकीची लोक करत होते सगळं आम्ही तसंच करत होतो. सो त्यांना बाकीच्या लोकांना खूप खूप आश्चर्य वाटलं होतं की या दोघी पण अशा करतील, असं काहीतरी असं त्यांच्या डोक्यातही आलं नव्हतं. आणि पण आम्ही ते गेलो, केलं ते, देवळाच्या इथे गेलो. त्याच्यानंतर तसं ते बाकीची लोक म्हणली होती तसं फक्त मुखदर्शन झालं. पूर्ण पांडुरंगाची मूर्ती बघता पण आली नाही, कारण प्रचंड गर्दी होती. पण त्याचं काही वाटलं नाही, म्हणजे त्याच्यासाठी नव्हतोच गेलो. असं जेव्हा ती मुखदर्शन झालं तेव्हा वाटलं की बास, आता काही नको याच्यापुढे, म्हणजे फुलं व्हायला नको आहेत किंवा काय हळद कुंकू व्हायची काही गरज नाहीये. लांबूनच आम्ही नमस्कार केला. आणि माझी आई बाबा मला न्यायला आले होते आणि तिथे गेलो. तर मला आईला भेटल्यावर असं वाटलं की म्हणजे तो अभंग आठवला की विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. सो तो म्हणजे आई भेटली, दिसली मला, मी अक्षरशः तिच्या कुशीत जाऊन रडले. आणि सॉरी सो आणि सांगायची गोष्ट अशी की मी 2014ला वारी पूर्ण केली आणि जुलैमध्ये आमची वारी झाली. आणि नोव्हेंबरमध्ये माझ्या आईला ब्रेन ट्युमरचा डायग्नोसिस झालं आणि फेब्रुवारी 2015ला ती गेली. सो असं वाटलं की ती माझ्या वारीसाठी थांबली होती. म्हणजे माझी पूर्ण व्हावी वारी याच्यासाठी तिचा जीव अडकलेला होता असं वाटलं. पण म्हणजे आय एम हॅपी की मी करू शकले. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी परत आल्यावर
सगळे जर नमस्कार करत होते आणि ते म्हणतात की वारी करून आले तर तुम्ही विठ्ठल सारखे झालेले असता, तर त्याला नमस्कार तुम्हाला करायचा असतो. तर माझ्या नंदेनी पण मला नमस्कार केला आणि तेव्हा मी असं म्हणजे झार आला माझ्या अंगावर. एक ती मोठी आहे माझ्यापेक्षा आणि अश्विनी भावे ती माझी नणंद आहे. सो तिने मला नमस्कार केला तेव्हा असं वाटलं वॉव! मी काय काय बोलावं मला कळलं नाही. मी तिला घट्ट मिठी मारली एवढंच. सो मी ते मगाशी सप्तसूर जे सांगितले, तर त्याच्यावर मी एक कविता केली होती. सो मी जस्ट वाचून दाखवते. पहाटे पहाटे स्वप्न पडले 2014च्या जानेवारी. विठू माऊली सांगून गेली यावर्षी जमव पंढरपूरची वारी. आईबाबांच्या मदतीने मनावर मी घेतले, वारीमध्ये मला अचानक 7 सूर गवसले. पांडुरंग दर्शनासाठी आतुर, न दिसे गोंधळ, न दिसे पोलीस, न लागे काठी. स्वयंशिस्त हाच एक मंत्र, ज्याच्या त्याच्या गाठी. चौथीच्या पुस्तकानंतर बघितली समानता मी इथे पदोपदी. सान थोर रावरंक, हिंदू मुस्लिम सगळे फक्त वारकरी. मानसिक शारीरिक आध्यात्मिक तप असे जरी वारी, समाधान रूपी पुंडलिक उमले प्रत्येक वारकरी मनी. एकमेका सहाय्य करू अवघे सुपंथ चालती, सेवाभाव दाटे मनी शब्द उच्चारता माऊली. कोणाबद्दल न वाटे कोणाला हेवा दावा, दिन ते 7 दशोत्तरी, सद्भावना अन प्रेमभावच अनुभवला मी नेहमी. पायी प्रवास कष्टदायक अन खडतर, आळंदी ते पंढरपुरी, सहनशीलताच मग येई कामी करण्या पूर्ण वारी. चाहले संपूर्ण शरणागत पांडुरंगाच्या चरणी, भाग गेला क्षीण गेला दिसता नामदेवाची पायरी. सप्तसुरांनी या साऱ्या वाटचाल झाली माझी सुरीली, विठू माऊलीच्या कृपा प्रसादे मला करता आली पंढरीची वारी. छान. अजून एक मला सांगायचं म्हणजे विठोबाची वैशिष्ट्य त्या हॅलो आहे ना. हा, विठोबाची वैशिष्ट्य आम्हाला त्या प्रवचनांमध्ये सांगितली होती आणि ती मी सांगते तुम्हाला. विठ्ठल हा असा देव आहे की जो भक्तांची वाट पाहत उभा आहे. बाकी सगळे म्हणजे आपण देवाजवळ जातो आणि असा एक जो देव आहे तो भक्तांची वाट बघत 28 युगे विटेवर उभा आहे असं पण म्हणतो. त्याच्यानंतर तो असा देव आहे ज्याच्या हातामध्ये एकही शस्त्र नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ असा त्यांनी सांगितला अण्णांनी त्या प्रवचनात की पांडुरंग हा भावाचा भुकेला आहे. म्हणजे प्रेमानेच सगळ्या लोकांना जिंकता येईल असं सांगायचं त्याचा हे आहे. असा देव आहे की ज्याला नवस बोलला जात नाही. म्हणजे काही हवं असेल तर पांडुरंगाला हे करीन किंवा असं करीन तसं करीन असं त्या देवाच्या नावाने कुठलाही कोणी नवस बोलत नाही. त्याच्यानंतर असा देव आहे की ज्याची जयंती साजरी केली जात नाही. म्हणजे राम जयंती, श्रीराम जयंती, हनुमान जयंती आपण माहिती आपल्याला, तसं पांडुरंग जयंती असं नाही कधी ऐकलेलं. कारण पांडुरंग हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे आणि तोच द्वारकेतनं पंढरपुरात जाऊन उभा राहिला अशी एक कल्पना आहे. आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे पांडुरंगाचे दोन्ही हात कमरेवर आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपण जो संसार सागर म्हणतो किंवा संसारातले जे प्रश्न असतात त्याला सागराची आपण उपमा देतो. सो तो सागर अशा खोलीचा आहे की तुम्ही फक्त कमरेपर्यंतच त्याच्यात बुडू शकता. सो त्याचा संसार सागराची भीती बाळगायचं कारण नाही असा अर्थ त्या प्रवचनात आम्हाला सांगितला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर कमरेवर हात ठेवून चाललात तर तुम्हाला दमायला होत नाही. आणि ह्याचा अनुभव मी पर्सनली घेतला. कारण माझी वारी झाल्यावर मी पुण्याला गेले होते, त्याच्यानंतर सिंहगडला गेले
अर्धा सिंहगड चढला, खूप दमछाक झाली. त्याच्यानंतर मला एकदम ही गोष्ट आठवली, की असा हात ठेवला तर दमायला होत नाही आणि मी उरलेला अर्धा सिंहगड हातावर कमरेवर हात ठेवून चढले आणि कधी चढले मला कळलं नाही. म्हणजे आपल्या या ग्रुपमध्ये बरेच हायकर्स आहेत, तर त्यांनी जरूर हा प्रयत्न करून बघावा, असं मी सजेस्ट करीन. आणि त्याचा फीडबॅक मला दिला तर जरूर आवडेल. त्याच्यानंतर काही-काही गोष्टी अशा वारकरी जे होते किंवा आमच्या दिंडीतल्या ज्या बायका होत्या त्यांनी एका बाईनी आम्हाला दोघींना बोलवून असं सांगितलं, की तुम्ही एवढ्या तरुण आहात आणि तुमच्यासारख्या लोकांनी वारी केली पाहिजे. म्हणजे देवाला ताजी फुलं आवडतात, आमच्यासारखं निर्माल्य आवडत नाही. तर हा पर्स्पेक्टिव्ह कधीच ऐकला नव्हता आणि ऐकायला मिळेलही असं वाटलं नव्हतं. सो म्हणून मी या ग्रुपला परत म्हणजे जिथे-जिथे मी बोलले वारीबद्दल त्या सगळ्या लोकांना मी सांगितलंय, की तरुण म्हणजे वारी करायची तर म्हातारच व्हायला पाहिजे असं काही गरज नाहीये. तरुण असतानाच वारी करावं आणि त्याच्यातनं खूप गोष्टी शिकायला मिळतील. सो मी परत एकदा असं आवाहन करते, की ज्यांना शक्य आहे त्यांनी वारी करावी. आयुष्यात एकदा तरी वारी करावी. आणि काय तुम्हाला मदत हवी असेल तर मी केव्हाही करायला तयार आहे. कोणची माहिती द्यायला तयार आहे. सो आता मी काय प्रश्न तुम्हाला काही असतील तर विचारू शकता. थँक्यू चित्रा, खूप छान बोललीस आणि सॉरी टू हिअर अबाउट युअर मदर, मला माहित नव्हतं त्याबद्दल. सो पण जसं तू म्हटली, सगळं तुझ्या आईने तुझ्यासाठी तयारी करून तुला दिली होती आणि सगळं सोपूनच गेली. कोणाला प्रश्न आहेत का, तुम्ही विचारू शकता. विद्याताई. खूप छान झालं, खूप बरं वाटलं. मी मागच्या वेळेचं राजश्रीचं मला मिस झालं होतं मराठी विश्वत मधलं, त्यामुळे आता हे ऐकायला मिळालं आणि आज आषाढी एकादशीचा योग, त्यामुळे पंढरपूरला जाऊन आल्यासारखं वाटलं. आणि खूप छान बोललात तुम्ही. पण मला एक तुमचे सप्तसूर खूप आवडले. मला एक विचार माझ्या मनात असा आला की ज्ञानेश्वरांनी ही पंढरीची वारी सुरू केली, राईट? नाही, नाही का? ज्ञानेश्वरांच्या आधीपासून ही वारी चालू आहे. का? हो. अच्छा. पण म्हणजे तेव्हा हो का? म्हणजे मला असं वाटलं आणि मग तरी ते सगळ्यांसाठी उघडलं, हा. राईट? हा. हो. कारण त्यांच्या वेळेचा जो काळ होता तो इतका सनातन आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये ज्ञानेश्वरांना कुठल्या प्रसंगातनं आणि तेव्हाचा समाज कसा होता. आणि आता तुम्ही जे वर्णन केलं, इव्हन आत्ताच जे त्यांचं वारीचं स्वरूप आहे, त्या भागवत धर्माने केवढा बदल घडवून आणला आपल्या समाजात. आणि ते ऐकून पण मला असं थरारल्यासारखं झालं की म्हणजे आपण पुस्तकात नाही वाचतोच, पण तुमच्या तोंडातनं ते ऐकलं ना तेव्हा इट जस्ट हिट मी की माय गॉड केवढा बदल. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही म्हणता की तुमचा विश्वास नाही भक्तीवर वगैरे. डिड दॅट चेंज बिकॉज ऑफ द एक्सपिरियन्स, दिस एक्सपिरियन्स? उलट मी म्हणेन स्ट्रॉंग केला की मूर्तीपूजा करायची गरज नाहीये, अशा या विचारावर मी अजून ठाम झाले की तुम्हाला जर म्हणजे दुसऱ्या लोकांमध्ये चांगलं दिसत असेल काही तुम्हाला, तर त्याची पूजा करा. यू नीड नॉट वर्शिप एनी आयडॉल. तुम्ही कुठल्याही माणसाला देव मानू शकता. देव म्हणजे काहीतरी स्पेशल आहे त्या माणसामध्ये, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. याची हे दृढ झालं. आम्हाला जेव्हा पाय मुरगळला होता राजश्रीचा, तेव्हा एक माणूस असाच आला, त्याच्याकडून त्यांनी बाम दिला आणि तो माणूस आम्हाला परत कधी दिसला नाही. त्या अर्थात 7 लाख लोक होती, त्याच्यात दिसणंही अवघड होतं. पण असं कोणीतरी येतं, काहीतरी करतं आणि निघून जातं. तसंच आपण कोणाला तरी मदत करावी आणि त्याचा रिटर्न मध्ये काही अपेक्षा ठेवू नये. हे मी खूप त्याच्यातनं शिकले या वारीच्या ह्याच्यातनं. छान, व्हेरी नाईस. छान. आणि अगेन सॉरी फॉर युअर मदर, पण किती छान. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आईला म्हणजे हे नंतर सांगितलीत तुम्ही ही घटना आई गेल्याची, पण जे तुम्ही सांगितलं की आईला भेटलं ते सुद्धा इट वॉज व्हेरी टची. आय कॅन इमॅजिन की
17 दिवसाच्या एवढ्या खडतर प्रवासानंतर आपली आई बिचारी आपल्याला घ्यायला तिकडे येणं ही केवढी मोठी टची गोष्ट आहे. छान. आणि थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्सेस. इट मेड अवर एकादशी. म्हणून मी आज चित्राला म्हटलं, दोघींनाही विचारलं होतं, राजश्रीला अनफॉर्च्युनेटली जमलं नाही. आपण पुन्हा हा प्रोग्राम करूयात. पण चित्रा आणि राजश्रीचा जेव्हा मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये हा प्रोग्राम झाला तेव्हा माझीही आई होती माझ्या बरोबर हे ऐकायला सगळं. आणि ह्या दोघी माझ्या आईला फलटणला भेटल्या होत्या माझ्या वडिलांच्या मामाच्या घरी. तर मम्मी अजूनही आठवण काढते की त्या दोघी कशा आल्या होत्या. आणि आमचे म्हणजे माझ्या वडिलांच्या मामाच्या घरी ते सगळं खूप करतात वारकरींचं. ट्रकनी पोत्यानी सामान आणतात, लोकांना घरी बोलवतात. आई माझी कायम जाते आणि माझी आई तर एकदम वेडी आहे. म्हणजे तिला तर खूप भक्ती आहे. तर थँक्यू. आणि आय रिमेंबर तिने पण तुमचे दोघांचे पायाला हात लावला होता. ते पण झालं. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? लता फडके, रेखाताई. मी या सगळ्या या गोष्टी ना हिच्याकडनं वाचल्या होत्या, पण प्रत्यक्ष ऐकायला अतिशय चांगलं वाटलं आणि हिने खूप छान केलं. त्याच्याबद्दलही थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आम्हाला खरोखरच वारीचा जसं हिने सांगितलं तसं आपण वारीत असल्याचाच अनुभव आला. आणि त्याच्याबद्दल मला खूप त्याच्याबद्दल अतिशय धन्यवाद, म्हणजे मनापासून आभार त्याचे, आम्हाला हा जो एक्सपिरियन्स करून दिला त्याच्याबद्दल नक्कीच. म्हणजे आणि ह्या शुभमुहूर्तावरती केलं तर ते तर अतिशय चांगलं झालं. म्हणजे अगदी शेवटचा दिवस असलं, सगळं असलं तरी जेव्हा देर इज अ विल देर इज ऑलवेज द वे. आणि दॅट यू डिड इट. थँक्यू व्हेरी मच. या हॅलो, मला सांगायचंय की आम्ही लहान असताना नगरमध्ये राहत होतो आणि तेव्हा तिकडे मोठाले वाडे पण आहेत ना. तर एका डॉक्टरांच्या वाड्यामध्ये दरवर्षी दिंडी थांबायची आणि मग आम्ही तिकडे भाकरी आणि पोळ्या वगैरे करायला मदत करायला जायचो. आणि माझे वडील, आम्ही तेव्हा बेलवंडीला राहत होतो नगर जिल्ह्यामध्ये, तर त्यांनी 4 वेळा सायकलवरून पंढरपूरची वारी केली. आणि मग ते घरी आले की मग सगळे लोक यायचे, मग पाया पडायचे. मग आम्ही ते लहान लहान तुळशीची रोपटं वगैरे द्यायचो. अशी म्हणजे सगळ्या आठवणी चांगल्या रीतीने अगदी सगळ्या समोर आल्या त्या बोलत असताना. बरं वाटलं. म्हणजे आम्हाला पण वाटलं की आपण वारीमध्येच आहोत. ते तुळशी वृंदावन घेतात त्याची पण एक हे सांगितली होती की तुळशीमुळे ऑक्सिजन जास्ती मिळतो आणि आपल्याला चालताना ऑक्सिजनची गरज असते. सो म्हणजे मी जास्ती या वारीकडे सायंटिफिक दृष्टीने जास्ती बघत होते आणि तेव्हाच मला भक्तीचा पण सापडला अर्थ, नवीन अर्थ सापडला. सो म्हणजे माझ्यासाठी ती खूप वेगळा अनुभव होता. आणि सुदैव आम्ही खरंच म्हणजे करू शकलो. एक येरा गबाळाचं काम नाहीये. तुम्ही यू हॅव टू डिटरमाइन तरच तुम्ही करू शकता, नाहीतर अशक्य आहे. बरोबर आहे. तेच मला जायला नाही मिळालं. माझ्या सगळ्या फॅमिलीने पंढरपूरची वारी केली, फक्त मला एकटीलाच नाही मिळालं. पण मी वारकऱ्यांना जेवायला घातलं. लहान होते तेव्हा, भाकरी पोळी. रेखाताई अजून वेळ आहे, तुम्ही जाऊ शकता. नक्की जाऊ शकता. नाही, आणि आधी मला माहिती असतं तर मी आले असते तेव्हा. निदान पण आपल्या मनामध्ये तरी केला असता. रेखा, पण तुझ्या मनामध्ये विठ्ठल नेहमीच राहणार आहे, त्यामुळे तसा काही प्रश्न नाहीये. आपण इथनं नमस्कार केला तरी तो विठ्ठलाला, जर खरा नमस्कार केला तर जाऊन पोचतो. हे आता चित्रांनी चांगल्या प्रकारे सांगितलं. पण नाही, आणि आपलं तत्व आहे ना, आपण सगळ्यांना मदत करतो. मग आणखीन काय पाहिजे मग ना. बरोबर आहे. मला संत साहित्याची खूप म्हणजे कुतूहल होतं आणि त्यांचे जे अभंग आहेत काय त्याचं रोजच्या आयुष्यात आपल्याला एवढं कोरिलेट करता येतं. म्हणजे सोप्या भाषेत आध्यात्मिक फिलॉसॉफिकल गोष्टी कशा सांगत सोप्या करून ते संत साहित्यातनं कळतं. त्याच्यामुळे त्या अभंगांमध्ये विशेष मला समजावून घेण्यात शब्दात त्या काय आहे. ओके, नाही डेफिनेटली आपण पुन्हा एकदा तुमच्या दोघींचाही पुन्हा एकदा प्रोग्राम करू. रुपाली घोडेकर, स्नेहल ताम्हणकर, काही प्रश्न आहेत का? हाय,
मला असे प्रश्न नाही, पण मला नक्कीच थँक्यू नक्कीच म्हणायचं होतं, कारण खूपच छान वाटलं. म्हणजे लाईव्ह ऐकून मला आठवतंय, मी एकदा रेकॉर्डेड प्रोग्राम हा बघितलेला राजश्रीनी जो हे केलेला तो, पण हे मला प्रत्यक्ष म्हणजे लाईव्ह झाल्यामुळे खूप आवडलं. थँक्यू सो मच फॉर दॅट. आपण त्या दोघींना पुन्हा एकदा MVCC ओपन झालं की बोलूया आणि पुन्हा हे सगळं सांगायला परत हे करूया. आजचा खूपच शॉर्ट होता, 8:30 म्हणजे खूप उशीर पण झालेला होता, पण म्हटलं नाही आज नक्की म्हणजे नक्की करूया. आणि मला माहितीये पौर्णिमा जोशी पण तुझी मैत्रीण आहे, आणि पोमा तुला काय सांगायचंय तुझ्या मैत्रिणीला? मी स्नेहल ताम्हनकर. मला सांगायचंय की ती खूपच छान सांगत होती, बोलली, सर्व अनुभव सांगितले. आणि मला आठवण झाली की मी शाळेत असताना माझ्या आईने ही पंढरपूरची वारी केली होती. त्यामुळे तेव्हाच्या मला खूप काही आठवणी नाही आहेत, पण आई किती दमून आली होती आणि मग सर्वजण येऊन कसे तिच्या पाया पडत होते, माऊली माऊली म्हणून. आणि आता तर चित्रा सांगत असताना तर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणि सतत तेच होते की अरे आपल्याला थोडा तरी माऊली भेटल्याचा अनुभव येतोय असं. खूप छान. आणि अनघा, तू इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये हे अरेंज केलंस, खूप छान वाटलं. थँक्यू. मला आईमुळे जरासा तरी वेड आहे आता म्हणजे, पण मी आईला लहानपणीपासून बघितलंय आणि वडील आर्मी मध्ये होते म्हणून आम्ही खूप कमी वेळा पुण्याला असायचो, पण ती कुठेही असली की ती कधीही चुकवत नाही. कुठेही तिला जाता आलं की ती जाते. ती फलटणला जाते, देहूला जाईल, हडपसरला जाईल, कुठेही तिला चालत जाता आलं की ती आपली वेड्यासारखी जाते आणि येते. आणि मला काय वाटायचं इतक्या गर्दीत कुठे जाते, आणि मी कधी म्हणजे लक्षही दिलं नाही असं, पण आता ते सगळं आठवतं. आणि मला आठवतंय की फलटणला आई गेली होती जेव्हा आमच्या नातेवाईकांकडे या दोघी राहिल्या. 2 दिवस होता तुम्ही राईट तिकडे. त्यांनाही इतका आनंद झाला ते आताही मला विचारतात, म्हणजे दरवेळी हे पालखीचा वेळ आला की विचारतात राजेश्री आणि चित्रा कशा आहेत, आणि त्यांना अजूनही आठवतात ह्या दोघी की आमच्याकडे येऊन राहून गेल्यात. म्हणजे मला बऱ्याच जणांनी विचारलं की परत करणार का. मला परत करायची, पण वेगळ्या उद्देशासाठी करायची. आम्ही जेव्हा म्हणजे फ्री फूड तिथे सगळ्यांना दिलं जात होतं, त्याच्यानंतर जो कचरा बघितला, मला आता मी परत गेले तर मला तो कचरा साफ करण्यासाठी परत वारी करायची, की माझ्या कडून जे काय जमेल, मला जे काय जमेल तेवढी स्वच्छता त्या मार्गात करता आली तर परत त्याच्यासाठी मला परत वारीसाठी जायचंय. ते खूप महत्वाचं आहे, कारण खूप प्लास्टिकच्या बाटल्या इकडे तिकडे पडलेल्या, मी ते फोटोत दाखवलं तसं सगळीकडे पडलेल्या होत्या. आणि पत्रावळीवर द्यायचे तरी त्याचा कचरा खूप होतो. मला आठवतं ते फलटणला, तर ते फलटण एअरपोर्ट वरती ते सोय करतात, आणि लोक माझ्या फलटणचेही खूप फ्रेंड्स पण आहेत, ते म्हणायचे की मग एकदा पालखी तिथून दिंडी गेली तर आठवडाभर कोणी त्या एअरपोर्टला जात नाही, बिकॉज खूप वास येतो सगळं म्हणजे. पण तरी सगळ्यांना आनंद खूप असतो हे सगळं. त्या गर्दीचा त्रास नाही झाला आम्हाला, वाटला नाही म्हणजे. आणि मी गेले तर तेव्हा ब्लँक स्लेटनी गेले होते, म्हणजे कसलीच अपेक्षा ठेवून ठेवायची नाही. आणि म्हणून मी जास्ती पुस्तकं वाचली होती किंवा लोकांना जास्ती माहिती विचारली होती. असं पण नाही की असं झालं तर काय करायचं, असं होईल का, तसं होईल का. मला खुल्या दिलानी जायचं होतं आणि जे काय होईल ते ऍक्सेप्ट करायचं होतं. सो त्याच्यामुळे मी आधी अभ्यास होमवर्क करून काही गेले नव्हते. नाही चित्रा, पण तू खूप छान बोललीस आणि थँक्यू व्हेरी मच. खूप शॉर्ट नोटीस, म्हणजे मी अक्षरशः तिला 11ला तिला सांगितलं की प्लीज करशील का, आणि आता इतका चांगला दिवस आहे, लेट्स जस्ट गेट इट डन टुडे, आणि तू लगेच हो म्हंटलं. आणि मी सगळ्या पण आला आज मीटिंग मध्ये. आम्हाला खरंच माहित नव्हतं कोण नाही करेल, पण खूप छान झालं. आणि आमची पण आज वारी झाली तुझ्या बरोबर पुन्हा, तुझ्या मेमरीजमुळे. पौर्णिमाबद्दल एक सांगावं वाटतंय. मी जेव्हा निघाले, ठरलं, तिला सांगितलं की मी अशी करणार आहे, तेव्हा मुलं इकडे होती दोन्ही माझी.
राईट. मला तिने सांगितलं की तू मुलांची अजिबात काळजी करू नकोस. मी म्हणजे अतुल म्हणजे नवरा माझा होताच, पण मुलांची अजिबात काळजी करू नकोस. काही लागलं तरी मी काळजी घेईन आणि तू काहीतरी हातरंगेपणा करू नकोस वारीमध्ये, असं मला तिने ठणकावून बजावून सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे मी काही केलं नाही, नॉर्मल मुलीसारखी वागले तिथे. त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही. पण आम्ही ऊस तोडून खाल्ला शेतामधला. आम्ही तिथली भाकरी पिठलं खाल्लं, जे आम्हाला ताजं करून दिलं दुसऱ्या लोकांनी. पण कुठे कांदा भजीच खाल्ली आहेत, काय पाणीच कुठलं तरी पेला, असं काही वेडेपणा केला नाही. त्याच्यामुळे आमची वारी एकदम सुरळीत पार पडली. आणि कोमल सगळ्यांना पौर्णिमा जोशी माहिती, आपल्याला मागच्या वर्षी 2दा तिने गार्डनिंगचं हे करून आपल्याला 2दा गार्डनिंग बद्दल नवरा बायकोंनी आपल्याला सगळ्यांना खूप छान माहिती दिली होती. सो वन्स अगेन थँक्यू एव्हरीबडी, तुम्ही सगळे जॉईन झाला. आणि चित्रा, तुझ्यामुळे आज परत तुझ्या मेमरीजमुळे आमची पुन्हा एकदा वारी झाली. सो थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीबडी. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बाय.